तर तुझ्याकरता आम्ही काहीच नवस केला नव्हता, पण तू खरंच आमची नवसाची पोर आहेस. आज तू तुझ्या बापाची मानाशी ताट केलीस बघ. आज तुझी आई असती ना तर. आई असती तर म्हणजे? आई असती म्हणजे बा, तू नाही आहेस का माझी आई? तसं नाही. मग हे बघ बा, पुन्हा जर का तू असं बोललास ना तर बघच तू. बर बाई, नाही बोलणार मग तर झालं. हे पण बा, अरे तू होतास ना म्हणून समजा व्यवस्थित पार पडलं. मग तू नसतास ना तर माझं काही खरं नव्हतं बघ. अगं हे काय करतीस? अरे काय कसलं भारी दिसतोयस माहितीये का तू ना. तू एकदम राजाच दिसतोयस बघ. मी राजावानी दिसतोय? वय तू तू आरशात बघ 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 बघ. अरे हा हा, खरंच की अगदी राजावानी वाटतोय ना मी. तुला खरं सांगू का, ह्या डायव्हरच्या टोपीपेक्षा हे लय भारी वाटतंय. हे तर मी आलो जाऊ. ताईडे मला घाल की. तुला घालू? बर, हत्ती पट्टा बी घाल. त्यो बी हवाय? बर. साखर घ्या आणि तोंड गोड करा. अरे बा, साखर देऊन तोंड गोड करतोय. अरे डॉक्टरनी सांगितले हॉटेलात जाऊन पार्टी द्यायची असती, ते बी चायनीजची. अरे बापरे, डॉक्टर? असं आहे वय? असा कुठला डॉक्टर आहे रे तुझा? ती ती हाय ती जस्ट सावंत म्हणून आहे. अच्छा, म्हणजे त्याच डॉक्टरांनी सांगितलंय की बुधवारी आंघोळ नाही करायची. हा वय. न त्यांनीच सांगितलंय की पार्टी करायची, ते बी चायनीजची. वय. नाही नाही, म्हणजे मला माहिती आहे त्यांचे डॉक्टर, पण पार्टी होणार आहे. कुठल्या हॉटेलात जायचं ताईडे? गप्तोस का? हॉटेलात नाही जायचं. कनी अरे पार्टी ना हितच आहे. अरे देवी आईच्या बंगल्यात ना लई मोठी पार्टी आहे होळीची. लई माणसं येणार आहेत. गणी, तुला जे काही बी करायचंय ना त्या पार्टी मध्ये बिनधास्त कर. हा हा, बरं त्याच्या आधी गणी बाळा, उद्या जाऊन पहिले तुझे केस कापून घेऊ. उगा तो रंगबिंग केसांमध्ये अडकला म्हणजे. ठीक आहे. अरे पण पोरांनो, तुम्हाला माहिती नाही, आपल्या मॅडमच्या बंगल्यावरची पार्टी म्हणजे कमाल असते. हा कमाल. उद्या तुम्ही बघालच. माझ्या पुरीला कोणाची नजर नको लागू दे. बघ ना, सगळीकडे तुझ्याच बातम्या आहेत. अहो, नाव पुकारल्यावर मला कळलंच नाही की पार्वती कोण. हो ना, आम्ही तर खूप घाबरलो तुझं नाव घेतलं तेव्हा. अहो, काय उत्तर दिले तुमच्या लेकीने. अगदी फेमस होणार आहे पोरगी. ऐका ना, आपण एक सेल्फी काढूया. काढूया काढूया काढूया. ताईडे सोबत सेल्फी आणि मागे घोडं मारले तू तुमचं. बरं ये की तू पण. हा, ए चला आता रंग खेळूया आता. चला. खरं सांगू का,
खर तर ही होळी माझ्याकरता लई स्पेशल आहे, कारण माझी दोन्ही पोरं माझ्या संगत आहेत. कदाचित ही तुझ्या बरोबरची आमची शेवटची होळी असेल. म्हणजे आता पुढच्या वर्षी पारूचं लगीन झाल्यानंतर ती काय आपल्या बरोबर खेळणार आहे का होळी? बा झालं का तुझं परत सुरू? हा ग पर गप्प बस. बर बा मी जरा आलेच. बाय बाय. हॅपी होली ब्रो. अरे अजून यायचा विचार करतोस? अरे मग अजून काय करू दादा? हे बघ माझं चुकलंय ना. अरे मग मला पनिश करा आणि सोडा ना यार विषय. हे काय बोलायचं नाही, कम्युनिकेशन करायचं नाही, याचा ना सर्वात जास्त त्रास होतो. आय नो. तुला माहितीये ना आईचा रुसवा जास्त दिवस टिकणार नाही. तिला थोडा वेळ दे. कम ऑन. आणि चल आज दिशा येते, नीट वाग तिच्याशी. अरे नॉट अगेन ना दादा. तू बघितलंस ना कसं वागले ती पारू सोबत? माहितीये, पण तिने हे सगळं का केलं हे शोधावं लागेल आधी. चल आई येत असेल. हाय पारू. हॅपी होली. हॅपी होली. तुम्हाला दोघांना बी थँक्यू. का? ते काल तुम्ही मला लई मदत केली. तुम्ही नसताना तर मला काय बी जमलं नसतं, म्हणून थँक्यू. अगं ते सगळं ठीक आहे, पण तू पण कमाल केली सगळं. म्हणजे खरं तर तू स्टेजवर जाणार आहे जेव्हा आम्हाला कळलं ना, तेव्हा आम्ही पण थोडे घाबरलोच होतो. शेवटी लाईव्ह टेलिकास्ट होता ना ग. आणि जिंकण्यापेक्षा प्रयत्न करणं जास्त महत्वाचं होतं, आणि जे तू केलेस. करेक्ट. आणि त्यामुळे रिझल्ट आपल्या समोरच आहे. एग्जैक्टली. चलो इसी बात पे एक सेल्फी लेते हैं. सेल्फी पॉइंट वर काढू. चलो ये. अगं तिथे काय करतेस? इथे सेंटरला आहे. हा हे बघ छान झालं ना फोटो. हे तुमच्या दोघांचा काढतो आता. हा अरे उभा राहा. छान येतोय फोटो इथे. उभा राहा. फ्रेम आउट होत आहे दोघंही. जवळ या जरा. हा अजून जवळ या. अजून. हा दिस इज गुड. कमाल आलाय फोटो रे. पण आता काय बाबा, एक मुलगी स्टार होणार, सेलिब्रिटी होणार, बिझी पण होणार ना. मज्जा आहे बाबा एका मुलीची. करेक्ट. प्रीतम सर. बरं आम्ही आलोच. थोडी काम आहे. हां ती तयारी झाली का सगळी बाकी? हां ओके. वा म्हणतो ना तेच खरं आहे. या मोठ्या माणसांचं ना काहीच कळत नाही. कधी कधी वाईटातनं बी चांगलंच घडतं. दिशा मॅडमनी एवढं काय काय केलं, पण शेवट गोडच झाला. ए महाराणी, डोक्यावर जो मुकुट पडला ना तो नशिबानी. आता या स्वप्नाच्या जगातनं जरा बाहेर ये आणि एक स्वतःची जागा ओळखून राहा. जा लोकांना थंडाई वगैरे दे, आणि हा माझ्यासाठी चांदीचा ग्लास भर. निघ निघ. नाही हिला हिच्या गावी पळवून लावली आणि माझ्या गावची कुक इथे आणली तर नाव नाही लावणार दामिनी. तोरे प्यार के रंग में रंगा महबूब हूं मैं, अब किसी और रंग में तुम्हें क्या रंगू. हे मला माहिती आहे तुला रंग लावलेला अजिबात आवडत नाही, पण क्या करे आदत से मजबूर है.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुला पण. पण मी काय म्हणतो, या वर्षी तरी ही सवय मोडायलाच हवी नाही का? नाही नाही, अजिबात नाही. काय तू पण. मॅडम बोलवलं होतं तुम्ही. होळीच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा. सर तुम्हाला पण शुभेच्छा. तुम्हाला पण. आई अरे ये. असं दे. हॅपी होली. हॅपी होली. नाही ऍटलीस्ट या वर्षी तरी. नाही, अजिबात नाही. बाबा अरे सगळं उलट इकडे काढतोस काय? हॅपी होली, हॅपी होली. असू दे. सावित्री आत्या. हॅपी होली. प्रीतम आई हॅपी होली. आदित्य, दिशा आली की मला कळव, मी आहेच. आई बघ सर मी बघते. प्रीतम प्रीतम लिसन टू मी. प्रीतम हॅपी होली. हॅलो. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हे काय दिशा, मीरा आंटी नाही आली? नाही, तिला रंगाची ॲलर्जी आहे ना, म्हणून ती आली नाही असं तिने सांगायला सांगितलंय. ओके. हो. हॅपी होली. हॅपी होली. एक मिनिट. दिशा, मी ह्या वर्षी रंगपंचमी खेळणार नाही. अरे पण काय झालं, त्याला परत रागवला का माझ्यावर? नाही नाही, काय नाही, तो होईल नॉर्मल थोडा. होल्ड. हॅपी होली. हॅपी होली अंकल. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. दिशा, मला जरा थोडं बोलायचं तुझ्याशी. माझ्याशी? बोल ना. त्या दिवशी पारूचं नाव. सॉरी आदित्य, मी आंटींना भेटलेच नाही. मी एक काम करते, आंटींना भेटून येते, मग आपण बोलूया. ओके, आलेच मी. ते नाश्त्याचं आणि थंडाई कुठे आहे? तिकडे. तायडे, हे तर माझं खेळ बघण्याचं वेळ, तू काम करतेस वे. अगं चल की माझ्यासोबत खेळायला. गणी, अरे तू जा की. अरे गणी, मला काम आहेत का नाही? हा, तू जा ना, तू जा. जा खेळ जा. अगं तायडे, एकटाच खेळू आहे. गावाकडे कसं आपण दोघं मिळून खेळायचो. चल की खेळायला. तुझ्याशिवाय मजा येत नाही. गणू, अरे असं काय करतो तू? बा, अरे बघ ना, रंग खेळायला चल म्हणून मागं लागले, हट्ट करतोय. आता तूच मला सांग, मी काम सोडून कसं जाऊ मी? बरोबर आहे. आणि काय रे गणी, ती कशाला पाहिजे तुला? तू तुझा जाऊन खेळ की. नाही काय? अरे उद्या आता हिचं लगीन झालं तर कुणा बरोबर खेळणार तू? अरे वा, राग जरा कमी झालाय म्हणजे पटायला लागलंय. मारुती, नाही 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 नाही, आता वाचणार नाही. हा बापन ना पुढचंच बोलतो. पुढचं बोलून काय उपयोग आहे? आणि तुझं लगीन झालंय का? मग खेळ की. करेक्ट बोलतोय गणी. पुढचं कोणी बघितलंय? आज महत्वाचं आहे. गणी, कलर तयार आहे ना? वय मग पहिला नंबर कोणाचा? तायडेचा. तर अशी बरी सहजासहजी रंग लावून घेईन मी. पारू म्हणतात मला, आणि गावाकडं चांगले तास 2 तास तंगावून ठेवायचे मी, माहित आहे ना?
बापरे, गणीला चॅलेंज. कणीला चॅलेंज? तेव्हा लहान होतो मी, आता मोठा झालोय. आता बघ तुला 2 मिनिटात पकडून दाखवतो. बर बर, बघते मी बी. ह्या पारू मधलं लहान मुल काही जात नाही. ना ड्रायव्हरच्या मुलीला अजून डोक्यावर चढवून ठेवा म्हणा. तुला काही त्रास होतोय का मग? हो, माझ्या ना छातीत जळजळते आणि मला कसं तरी होतं. अगं म्हणजे पित्त झालंय तुला. जरा शांत हो, सगळं ठीक होईल. देव ऐकतो म्हणायचं माझं. मला ना शिक्षा होणं गरजेचीच होती. सॉरी. आज मी तुमच्याशी बोलतोय, श्वास घेतोय, ते फक्त आणि फक्त पारूमुळे. आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं. आपलं पारंपरिक जेवण जेवल्यावर त्यांना रिअलाइज झालं की आपल्या कॉन्सेप्टमध्येही इंडियन एलिमेंट, इंडियन टच असणार आहे. आणि ते त्याच्यामुळेच इम्प्रेस झाले. वा, आतापर्यंत माझं धाडस होत नव्हतं तिला रंग लावायचं, आणि तू तिला नुसता रंग नाही लावलास तर रंगाची आंघोळ घातलीस. असं करणारी पहिली व्यक्ती आहेस तू. आणि एवढं सगळं होऊनही ती तुझ्यावर रागावली नाही. याचाच अर्थ अहिल्याच्या रागापेक्षा आणि शिस्तीपेक्षा तुझी पुण्याई श्रेष्ठ आहे.